महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त 26 जून रोजी मुंबईत उपवर्गीकरण विरोधात हे उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे या मागणीसाठी महाआंदोलन होणार आहे। बीडवरून आझाद मैदानाकडे निघालेला लाँग मार्च मुंबईच्या दिशेने आगेकूच करतो आहे। या आंदोलनाच्या निमित्ताने उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती मुंबईचे निमंत्रक नितीन भाऊ मोरे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने काल परिमंडळ 1 चे उपायुक्त DCP मनीष कलवानिया यांची भेट घेतली। यावेळी आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। या शिष्टमंडळात विविध रिपब्लिकन पक्षांच्या गटातटांचे, सामाजिक धार्मिक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। त्यामध्ये प्रामुख्याने नितीन भाऊ मोरे यांच्यासह विजय वाघमारे, गोपी मोरे, आनंद खरात, सुनील कोमुर्ले, आनंद गमरे, विलास माने, सुहास मोरे, बाळासाहेब पडवळ, बाळासाहेब शेळके, राजेश मोहिते, दत्तू मोरे, रिपब्लिकन नेते चंद्रमणी, विजय सपकाळ, प्रमोद कांबळे, मंगला शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपस्थित होते। परिमंडळ 1 चे उपायुक्त DCP मनीष कलवानिया यांच्याशी बोलताना उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन भाऊ मोरे यांनी सांगितले की उपवर्गीकरण सरकारने रद्द केले पाहिजे। या मागणीसाठी मुंबईत आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 26 जून जयंतीनिमित्त महाआंदोलन होत आहे। या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षांचे विविध गटातटांचे राष्ट्रीय नेते, राज्यस्तरीय नेते, मुंबईतील नेते, तालुका, जिल्हा, वार्ड स्तरावरील नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, बौद्धजन पंचायत समितीचे सदस्य आदरणीय सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर, केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले, प्रोफेसर जोगेंद्र कवाडे सर, डॉक्टर राजेंद्र गवई, नाना इंदिसे यांच्यासह आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असलेले सर्व गटातटाचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय, मुंबईस्तरीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समितीने कंबर कसले असून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्ट्यांमध्ये छोट्या मोठ्या बैठका घेऊन 26 जून 2026 चे हे जे आंदोलन आहे ते प्रचंड प्रमाणात यशस्वी करण्याचा चहूबाजूंनी प्रयत्न केला जात आहे। या आंदोलनाच्या निमित्ताने जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आणि उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती मुंबईचे निमंत्रक नितीन भाऊ मोरे यांनी परिमंडळ 1 चे DCP मनीष कलवानिया यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की राजश्री शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेलं हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन आता कोणत्याही प्रकारे थांबणार नाही। या आंदोलनाला कोण आता अडवू शकत नाही। त्यामुळे राज्य सरकारने आणि पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला सहकार्य करण्याचीच भूमिका घ्यावी अशी विनंती परिमंडळ
एकचे DCP मनीष कलवानिया यांच्याशी बोलताना निमंत्रक नितीन भाऊ मोरे यांनी केले आहे. नितीन भाऊ मोरे या निमित्तानं काय म्हणाले ते त्यांच्या या पुढील व्हिडिओत आपण पाहू. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा. नितीन भाऊ काय म्हणाले ते पुढच्या व्हिडिओत आपण अवश्य पहा. जय भीम. आज DCP साहेबांना उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख निमंत्रकांनी भेट घेतली. या भेटीमध्ये तारखेच्या संदर्भात जो गोंधळ होता तो आज आम्ही क्लिअर केला. आज आवर्जून आम्ही सांगितलं की तारीख समाजाने जाहीर केलेली आहे आणि समाजाची भावना आहे, त्या भावनाची कदर झाली पाहिजे. भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, गवई गट, असे सर्वे आठवले गट, असे सर्व समाजाचे नेते एकत्रित या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. कारण समाजाच्या भविष्याचा प्रश्न आहे, येणाऱ्या पिढीचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे तारीख 26 निश्चित. काही जर असेल, काही कारवाई करायची असेल आमच्यावरती तर हरकत नाही, पण तारखेमध्ये बदल होणार नाही. कारण तारीख याच्यासाठी घेतलेली आहे, शाहू महाराजाची जयंती, शाहू महाराज आरक्षणचे जनक आहेत, त्या दिवशीचं महत्त्व आमच्यासाठी खूप आहे. कारण विषय वर्गीकरणाचा आहे, विषय आरक्षण डिवाईड करण्याचा आहे, म्हणून हा तारीख फिक्स केलेली आहे. दुसरं, 12 वाजता आपण निघणार आहोत. या आजच्या बैठकीमध्ये मोर्चाच्या संदर्भात काय प्लॅनिंग राहणार, गाड्या कुठे होणार, बसेस कुठे लागणार, लोक चालून कुठे निघतील, टॉयलेटचा जे आहे व्यवस्था ती कशी करायची, पाण्याची व्यवस्था करायची, या संदर्भात आम्ही आज पोलिसांना, वरिष्ठांना बोललेलं. हा DCP साहेबांबरोबर ही पहिली बैठक आहे. आता आणखी ॲडिशनल कमिशनर आणि मुंबईचे CP यांच्याबरोबर बसून त्या बैठकीमध्ये चर्मकार समाजाचे नेते, माजी मंत्री बबनराव घोलप, आमचे माजी समाज कल्याण मंत्री महाराष्ट्राचे बडोळे साहेब, माजी मंत्री बाबूराव मानेजी, असे अनेक, भीमराव आंबेडकरजी, आनंदराज आंबेडकरजी, नाना इंदिसेजी, आठवले गटाचे काही प्रमुख नेते आणि काही संघटनेचे प्रमुख नेते लवकरात लवकर ॲडिशनल CP आणि CPची भेट घेऊन त्या गोष्टीबद्दल आपण सर्व फायनल करणार आहोत. आज त्यांना आपण तारीख सांगितली, आपल्या समितीच्या वतीने आपण ठणकावून सांगितलं की तारखेत बदल होणार नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे की तारखेसंदर्भात कुणी जर काही मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज तुमच्यात निर्माण करत असेल तर त्या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका. आणि आमचे बांधव जे येत आहेत, बीडवरून आमचे जे लॉंग मार्च आमचे बांधव जे येत आहेत, त्या बांधवाची पण देखील पूर्ण व्यवस्था उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती करणार, त्यांचं देखील स्वागत करणार. मी त्या देखील भीमसैनिकांचा सन्मान करतो, आम्ही आदर करतो की त्यांनी देखील ठरवलं की समाज जिथे एकत्रित येत आहे त्याच दिवशी 26 जूनला ते देखील या ठिकाणी सामील होणार आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो, हा तुमच्या आपल्या सर्वांच्या पिढीच्या, पुढच्या पिढीचा मोठा गहन प्रश्न आहे. काही गट तट किंतु परंतु काही डोक्यात न ठेवता ताकदीने उतरावं, एवढंच तुम्हाला नम्र विनंती करतो. सर्वांच्या समोर हे सर्व निमंत्रक आहेत उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीची, या सर्वांच्या वतीने तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ताकदीने उतरा. जय भीम, नमो बुद्धाय, जय हिंद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.